Hello, dear students. So the question is, a train is moving towards north at one place. It turns towards the northeast. Here we observe that. काय म्हटलेल्या क्वेश्चन मध्ये एक ट्रेन आहे ती काय करते आपली नॉर्थला जाते आणि एका प्लेसला काय होते नॉर्थ ईस्टला ती वळते. मग आपल्याला काय करायचं की तिथे इनर आणि आउटर जे आपलं रेल आहे त्याचा रेडियस ऑफ कर्वेचर आहे कुठला ग्रेटर असणार आहे असं विचारलेलं आहे. बघा आपले डिरेक्शन कसे असतात. ही आहे आपली नॉर्थ, हा नॉर्थ, हा साऊथ होणार आहे, हा वेस्ट आणि हा ईस्ट. आता ट्रेन कशी जाते आपली नॉर्थ डिरेक्शनला म्हणजेच कशी असणार आहे ती ही ट्रेनची आपली काय असणार आहे रेल म्हणजेच पटरी. ही ट्रेनची पटरी आहे ठीक आहे. आणि ट्रेन जाते आपली नॉर्थ डिरेक्शनला. मग नॉर्थ ईस्ट डिरेक्शन म्हणजे कुठली तर ही डिरेक्शन जी की इथे 45 डिग्रीला असणार आहे. नॉर्थ ईस्ट डिरेक्शन, नॉर्थ ईस्ट डिरेक्शन म्हणजे ट्रेन कशी वळणार आहे. ही आपली ट्रेन या डिरेक्शनला जाते, ट्रेन या डिरेक्शनला जाते, परंतु नंतर ही अशी अशी चेंज होणार आहे बरोबर. अशी अशी चेंज होणार आहे ट्रेन, इकडे जाणार आहे नॉर्थ ईस्ट डिरेक्शनला. मग जर आपण इथे रेडियस ऑफ कर्वेचर पाहिला इनर आणि आउटर रेलचा, म्हणजे इनर म्हणजे ही ओके आणि आउटर म्हणजे कुठली आली तर आउटर जो आहे तो हा आला, आउटर हा आहे. मग जर इथे इथे आपण पाहिलं तर काय होतं इथे जो रेडियस ऑफ कर्वेचर आहे आउटर रेलचा तो ग्रेटर आहे इनर पेक्षा. द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ आउटर रेल विल बी ग्रेटर दॅन दॅट ऑफ इनर रेल. सो त्याच्यामुळे तो टर्न बसणार आहे, त्याच्यामुळे तो टर्न होणार आहे, तिथे टर्न मिळणार आहे. सो कुठला ऑप्शन करेक्ट असणार आहे आपला ऑप्शन 1 विल बी करेक्ट हिअर.